पावसाच्या इशाऱ्यासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलाय, तर नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर मराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत। मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसटी लोकलला पावसाचा फटका बसलाय। चक्क एसटी लोकलमध्ये पावसाचं पाणी गळत असल्याचं समोर आलंय। अॅडव्होकेट आशिष राय यांनी एसटी लोकलमध्ये पावसाचं पाणी गळत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय। पश्चिम रेल्वेवर रात्री अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या एसटी लोकलमध्ये हा प्रकार घडलाय। पानी गिर रहा है। अब इस पानी गिरने की वजह से यात्रियों को दिक्कत हो रही है। मेंटेनेंस के तौर पर किराए बढ़ाए गए, लेकिन कोई मेंटेनेंस लोकल ट्रेन में है नहीं। एसी ट्रेन में जब पानी गिर रहा है, आप लोग को तो क्या सुविधा मिलेगी? एसी लोकल ट्रेन को बढ़ाने के लिए फंड जारी किए, लेकिन उसकी कोई मेंटेनेंस नहीं है। इसकी क्या असर हो रही है? ठाण्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। ठाण्यामधल्या वंदना डेपो, माचीवाडा, 3 हात नाका या परिसरामध्ये सखल भागामध्ये पाणी साचलंय। पावसामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे। ठाणे जिल्ह्याला आज रेड अलर्ट आहे। जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झालंय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती आणि आता ठाण्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस बरसत आहे। मी सध्या ठाण्यातील वंदना डेपो परिसरामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं की मोठ्या प्रमाणात जे वंदना डेपो आहे ते जलमय झालेले आहे। अनेक जे सखोल भाग आहे त्या सखोल भागात अशा प्रकारे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं सक्षम पंपद्वारे पाणीचा निचरा होतोय। अनेक जे सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये देखील आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात जे वाहन चालक आहे त्यांना मोठा फटका देखील बसताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरचा एकेस्पांच्या एबीपी माझा ठाणे। संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधल्या सोयगावमधील सोना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। दरम्यान 2 ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येते। बाबुळगाव खुर्दमध्ये 14 ते 15 लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते, तर भिवगाव येथे 10 लोक, तर खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी या गावामध्ये 10 ते 15 लोक अडकल्याची माहिती आहे। मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यामधल्या 3615 लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय। पावसाचा अलर्ट आणि पूर परिस्थितीच्या धोक्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय। दरम्यान मांजरा, तेरणा, दुधना नद्यांमध्ये पूर आलाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे। तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे पाडळीमधल्या नागरिकांचं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलंय। घराने पाणी शिरलंय, गुडघीत पाणी घराने भिताला सुटलेलं। इथं ग्रामपंचायतच्या तहसीलदार साहेबांनी सर्वे केला आणि काम ठेवले। काय टोपले पाते घालून फळवर। हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सातत्यानं मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यामधल्या कळ्याधू नदीला महापूर आल्याचं पाहायला मिळतंय। कळमनुरी तालुक्यामधल्या कोंढूर गावामध्ये पाणी शिरल्यामुळे सगळीकडे दाणादाण उडाली आहे, तर कळ्याधू नदीचं रौद्ररूप ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिसलं आहे। राम सोळंके यांनी हिंगोलीमधल्या कळ्याधू नदीला पूर आल्यामुळे पाणी शेवाळा गावामधल्या नागरिकांच्या घरामध्ये शिरलंय। अनेक नागरिकांच्या घरांमध्ये 2.5 ते 3 फूट इतकं पाणी असल्यामुळे घरामधील संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। शेवाळा गावामधल्या मारुती रणखाम हे 60 वर्षाचे शेतकरी आहे। यांच्या घरामध्ये आता 2.5 फूट इतकं पाणी साचलेलं आहे। घरातील अन्नधान्यही पाण्यामुळे भिजलंय, त्यामुळे संकटातून कसं सावरायचा हा प्रश्न त्यांना पडलाय। त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडतोय। अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे। अति प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे कळ्याधू नदीला पूर आलेला आहे। कळ्याधू नदीच्या पुराचं पाणी शेवाळा नावाच्या गावामध्ये शिरलेलं आहे, त्यामुळे जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या घरामध्ये आता गुडघ्या इतकं पाणी आहे। मी जिथं उभा आहे ना, हे घर आहे, माझ्या गुडघ्याहूनही जास्त पाणी आहे इथं।
एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी नागरिकांच्या घरात शिरलेलं आहे. बापू, किती पाणी आहे घरामध्ये? घरामध्ये जवळजवळ 4-5 फूट पाणी आहे. बरं. मग बाया आता बाहेर पाठवून दिल्या. आता हं. खायचं साहित्य पूर्ण खराब झालं. शेती किती आहे? 3 एकर शेती आहे. जनावरचा चारा चक गेला वाहून सध्या. 10 जनावर आहेत माझ्यापाशी. आता काय करावं आम्ही? खायची काय सोय? खायची काही सोय नाही आमची आता. हं. आता लोकांना कोणी दिलं समजा शिजवलं तिकडं तर आम्हाला खायला भेटणार. 4 एकर शेती असताना सुद्धा ही वेळ येते. ही वेळ आली आमच्यावर. घरामध्ये पाणी शिरल्यामुळं घरातील सर्व अन्नधान्य भिजले. अन्नधान्यच नाही तर यांचं घर भिजले, घरातले स्वप्न भिजलेत, घरातल्या अपेक्षा भिजल्यात आणि शेतात असलं सर्व शेतीचं तर नुकसानच झालेलं आहे. नांदेडमधल्या विष्णुपुरी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मनपासह आयुक्त अजितपाल सिंग संधू यांनी रात्री नदीकाठच्या भागामध्ये जाऊन पाहणी केली आहे. पुराचं पाणी शहरामधल्या पक्कीसाळ भागामधल्या मार्कंडेय मंदिर परिसरामध्ये, खडकपुरा आणि गाडीपुरा भागामध्ये शिरलंय. 25 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. सकाळी 8 वाजता 355 म्हणजे डेंजर लेवलपेक्षाही 1 मीटर जास्त आपली हाईट होणार आहे. माझ्या सर्व नागरिकांना, नांदेडकरांना आव्हान आहे की जे नेहमीच्या आपल्या नदी पात्राशेजारचे जे रहिवासी आहेत त्यांनी महापालिकेच्या निवारा केंद्रात किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी शिफ्ट व्हावं. आपल्याला आज रात्रीमध्ये आपल्यासाठी फार क्रिटिकल वेळ आहे, कारण रात्रीमध्ये जर पाणी आलं तर आपल्याला वेळ मिळणार नाही. तर मराठवाड्याच्या सगळ्याच भागामध्ये पावसानं तुफान बॅटिंग केली आहे. किती गावं बाधित झाली ते आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून. लातूरमध्ये 60 गावं ही संपर्काबाहेर आहेत. नांदेडमध्ये 28 गावं, धाराशिवमध्ये 3 गावांचा संपर्क तुटलाय, बीडमध्ये 3 गावांचा संपर्क तुटलाय आणि हिंगोलीमध्ये 2 गावांचा संपर्क तुटलेला आहे. दरम्यान मराठवाड्यामध्ये अचानक वाढलेल्या पावसाच्या प्रमाणावर पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूया. असा पाऊस, अशी स्थिती ही मराठवाड्यावर यावर्षी का ओढवली? या वर्षीचं आपल्याला कारण समजून घ्यायचं तर 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक तर आत्ताचा जो पाऊस पडतोय तो बंगालच्या खाडीमध्ये जे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्याच्यानंतर जो पाऊस आला तो. पण त्याआधी आपण ढगाच्या निर्मितीचा विचार करायला पाहिजे. साधारणपणे साधा पाऊस जो असतो, नॉर्मल पाऊस, तर तो 1 ते 2 किलोमीटर उंचीपर्यंतच्या ढगांमुळे पडत असतो. त्याच्यापेक्षा जास्त काही 1 ते 2 किलोमीटर पर्यंत ढग असतात. उंची ढग त्यांची 1 ते 2 किलोमीटर पर्यंतची असते. इथं फोटो आहे, लातूरवरचा ढग आहे. हा मे महिन्यातला आहे. मे महिन्यामध्ये लातूर ह्याच्यामध्ये 500 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि असा ढग आहे याला राक्षसी ढग म्हणता येईल. हा, आणि आता नुकताच मी कलकत्त्याहून येताना बघत होतो 14 किलोमीटर उंचीपर्यंत विमान जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ढग दिसत होते. सातारा जिल्ह्यामधला दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय. जोरदार पावसामुळे माण तालुक्यातील माणगंगा नदीला पूर आलाय. या पुरामुळे म्हसवड येथील शिंगणापूर रस्त्याचा पुराचा वेढा पडलाय, तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलंय. पुरामुळे धोका वाढला असून म्हसवड नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. साताऱ्यात तुफान पाऊस सुरू आहे. साताऱ्यामधल्या खटावमध्येही आंबवडे ते गोरेगाव दरम्यान असणाऱ्या पुलावरून 1 जण वाहून गेलाय. पुलावरून पाणी वाहत असताना धोकादायकरित्या पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली आहे. सुरेश गायकवाड असं या व्यक्तीचं नाव असून त्यांचा शोध सुरू आहे. राज्यामधील अनेक भागामध्ये पावसाचा कहर आहे. अशातच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. अशातच अभिनेता सुबोध भावेनं देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत मदतीचं आवाहन केलंय. शेतकऱ्याचं झालेलं नुकसान हे कल्पनेच्या पलीकडचं असून आपण या परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं सुबोधनं म्हटलंय. तर शेतकऱ्यांना अशा परिस्थितीमध्ये सर्वात आधी काय मदत लागेल याची माहिती आपण घेत असून ती करणार असल्याचे सुबोधनी सांगितलंय. यासोबत त्यानं इतर कलाकारांनाही मदत करण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे सुबोधच्या आवाहनाला इतर कलाकार कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल. आज आपल्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. चादरी, ब्लँकेट, स्वयंपाकाची भांडी, पाणी
आणि ताडपत्री झोपण्यासाठी या गोष्टींची आता तातडीची आवश्यकता आहे. या गोष्टी जर तुम्हाला पुरवायच्या असतील, त्याची मदत करायची असेल तर पुण्यातल्या नागरिकांनी उद्यापासून बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 10 ते 7 या वेळेत ती करावी. मुंबईमध्ये आज शिंदेच्या शिवसेनेची बैठक होणार आहे. मुंबईच्या रंगशारदा येथे आज दुपारी 3 वाजता शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व आहे. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याची जबाबदारी मुंबईतील नेते, आमदार आणि पदाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसंच राज्यभरामध्ये सुरू असलेल्या पावसासंदर्भात पूरग्रस्तांना मदत करण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातील भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी गरबा कार्यक्रम बंद पाडलाय. गरब्याच्या कार्यक्रमामध्ये आवाजाची मर्यादा ओलांडण्याचा ठपका ठेवत मेधा कुलकर्णी यांनी गरब्याचा कार्यक्रम बंद पाडलाय. आवाजाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कार्यक्रमांवर कोणती कारवाई करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे आपण कार्यक्रमात येऊन गरबा बंद पाडल्याचं खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला मान्य आहे का सांगा? तुमच्या घरी सुद्धा आजी असेल, आजोबा असतील, आई बाबा असतील, आजारी माणसं असतील, लहान मुलं असतील, आजूबाजूच्या लोकांना दरवर्षी या ठिकाणी इथे मोठ्या प्रमाणात धिंगाणा होत असल्यामुळे खूप त्रास होतो. आता मला अनेक फोन आलेले आहेत. मी ज्या वेळेला इतर ठिकाणी आरत्यांना गेले होते, काही जणांचं, आता एकांचा मी तुम्हाला व्हिडिओ हे पण दाखवू शकते, व्हॉट्सअप पण दाखवू शकते. लिव्हरचा कॅन्सर झालेला एक पेशंट आहे, एक अतिशय वृद्ध 90 वर्षाची व्यक्ती आहे. कसा काय आवाज सहन होणार आहे? दरवेळेला इथे दही अंडी होते. तुम्हाला मान्य आहे का सांगा? तुमच्या घरी सुद्धा आजी असेल, आजोबा असतील, आई बाबा असतील, आजारी माणसं असतील, लहान मुलं. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला फरार झालाय. निलेश घायवळ लंडनला गेला कसा असा सवाल उपस्थित केला जात होता. यातील धक्कादायक माहिती आता समोर येते. लंडनला पसार झालेला गुंड निलेश घायवळनं पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील पत्ता दिल्याचं समोर आलंय. पुण्यामध्ये त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्यानं पासपोर्ट मिळवण्यामध्ये अडचण येऊ शकते हे ओळखून घायवळनं नगरमधील बनावट पत्त्याचा पासपोर्ट मिळवण्यासाठी उपयोग केलाय. नगरमधून पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळला कुणाचा वरदहस्त लाभलाय का हा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. आता राज्यामधल्या कंत्राटी शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आता राज्यामधल्या कंत्राटी शिक्षकांना दिवाळी भेट मिळणार आहे. राज्यातील पैसा आणि बिगर पैसा क्षेत्रामध्ये कंत्राटी शिक्षकांच्या मानधनासाठी शिक्षण विभागानं 7,50,00,000 इतक्या रकमेसाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे कंत्राटी शिक्षकांना सणासुदीच्या काळामध्ये दिलासा मिळणार असून त्यांच्यासाठी ही दिवाळी भेट ठरणार आहे. यंदाच्या पावसामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये तब्बल 27,334 खड्डे पडलेत. खुद्द मुंबई महापालिकेनंच हायकोर्टामध्ये ही माहिती दिली आहे. या खड्ड्यांमधून प्रवास करताना मुंबईकरांचे कंबरडं मोडतंय. शहरामधील खड्ड्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन हायकोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. गेल्या 2023 या वर्षामध्ये खड्ड्यांच्या 59,533 इतक्या तक्रारी आल्या असून त्या तक्रारींची दखल घेण्यात आल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यामधल्या किन्नी चौडत या गावामध्ये मुलांना आपल्या जन्मजात्या आई वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. महादेव चोपडे आणि कलावती चोपडे अशी मृतांची नावं आहेत. त्यांचा मुलगा गणेश चोपडेने दोघांची धारदार शस्त्रानं हत्या केली आहे. यातील आई वडील आणि आरोपी मुलाचा जमिनीच्या विक्रीवरनं वाद झालेला होता. या वादातून मुलांना आपल्या जन्मदात्यांना संपून टाकलाय. अमडापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी गणेश चोपडेला अटक झाली आहे. या हत्याकांडामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये घेतो अगदी छोटीशी विश्रांती. लगेचच परत पाहत राहा एबीपी माझा.